आपल्या आहे ना पेरण्या वगैरे चालू झालं तर त्या पहिल्यांदा ना आपण आहे ना वावरांमध्ये ना काकऱ्या वगैरे मारून घेतल्या. काकऱ्या वगैरे मारून झाल्यावरती ना आपल्याला आहे ना सोयाबीन पेरायची होती. आणि या वर्षी आपण आहे ना अंकुरचं बी आणलं होतं. आपण पहिल्यांदा आहे ना पेरणी यंत्र आहे ना बीनी भरून घेतलं आणि त्या बीच्या बॅग मध्ये ना आपल्याला आहे ना एक पावडर मिळाली होती. आणि मग ती पावडर आहे ना आपण आहे ना बी वरती ना पसरून दिली. त्या पावडरने होतं असं काय ना, आपण जर पेरलं ना त्यानंतर आहे ना बीला कीड वगैरे लागत नाही किंवा बुरशी वगैरे पडत नाही. आणि या तुकड्यातलं ना पेरून चालतंच. मग आपल्याला दुसऱ्या तुकड्यातलं पेरायचं होतं आणि दुसऱ्या तुकड्यात आहे ना आपण डायरेक्ट घरचं बी पेरणार होतो. आणि आपलं पहिलं महत्वाचं काम होतं ते म्हणजे बीला आहे ना औषध लावणं. मग आपण आहे ना या वर्षी ना सिजंटाचं आहे ना क्रुशर 350 औषध आणलं होतं आणि मग ते आपण औषध घेतलं आणि डायरेक्ट ते ना गोणीमध्ये टाकलं. मध्ये टाकल्यावरती ना मस्त पैकी ना मिक्स वगैरे करून घेतलं आणि मिक्स वगैरे झाल्यानंतर आहे ना आपण डायरेक्ट ते पेरणी यंत्रामध्ये भरलं आणि त्यानंतर आहे ना आपण आहे ना ते पेरून दिलं. आणि पेरून झाल्यानंतर आहे ना आपल्याला आहे ना बाजरी पेरायची होती. बाजरी पेरायची म्हणल्यावर ना आपल्याला फळी मारणं गरजेचं होतं. मग पहिल्यांदा ना आपण आहे ना वावरात आहे ना फळी मारून घेतली. तर फळी मारून झाल्यानंतर आहे ना आपण आहे ना बाजरीच्या पुढच्या अनबॉक्सिंग